वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल। तर बघा इथे ना सकाळी सकाळी मस्त आम्ही आज ना गेलो होतो वोटिंग करायला। आज आमच्याकडे ना वोटिंग होतं, तर दाखवते मी तुम्हाला। या हाताला आहे, तर इथे बघा मी वोटिंग करून आलेली आहे। आणि मग ना आज यांना सुट्टी होती, तर मी आज गेलो होतो थोडेसे वाण घेण्यासाठी। तर घाईघाईमध्येच झालं होतं सगळं, घाईघाईमध्येच सगळं काही सामान घेतलेलं आहे आम्ही। तर इथे बघू शकता थोडंसं काही भाजीपाला आणले आणि थोडे काही ड्रायफ्रूट्स वगैरे आणले। आम्ही ना म्हणजे जाताना फक्त वोटिंग करायला गेले होते आणि मग आज सुट्टीच आहे, तर मग मला आठवलं की आपण थोडं सिटीमध्ये जाऊ आणि बाजार पण घेऊ। आणि मग तिथेच मला वाण पण घ्यायचं होतं, तर यावेळेस 4च दिवस आहे म्हणते वाण, तर मग मी घेऊन घेतलं काही गडबडीमध्ये। तर मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलं। मस्त असं फ्रेश फ्रेश ना भाजीपाला पण। हे बघा ॲपल, हे ॲपल आणलेले आहे आणि ह्याच्यामध्ये ना हे ब्लॅक कलरचे ग्रेप्स असते ना ते। आणि बघा हे ऊस आहे कट केलेले मस्त ड्रायफ्रूट्स, आणि हे सगळं सगळं काही आहे ह्याच्यामध्ये। आणि हे बघा मी दाखवते तुम्हाला, हे ऊसाचं आहे। आणि ही मिरची म्हणजे बाजार म्हणजे थोडाच आणलेला आहे इथे। आणि इकडे हे कांदे आणलेले आहे। आणि तर माझं ना स्टँड थोडं तुटलेलं आहे, तर मी हातातच केलेलं आहे। तर हे बघा इथे हा भाजीपाला, आणि हे गाजर, मस्त गाजर खूप मस्त फ्रेश फ्रेश आहे। तर बघा हे असं काहीसं मी वाण काय काय घेतलं ते ना तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल, कारण की आत्ताच दाखवलं तर ते सस्पेन्स नाही राहणार। त्याच्यासाठी तुम्ही माझा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मग समजेल तुम्हाला मी काय घेतलं आणि काय नाही इथे। तर मस्त आहे, असं यूजमध्ये येणार आहे ते। तर मी मकर संक्रांतीचं वाण वाटते तो सुद्धा व्हिडिओ करणार आहे। पण आज मस्त वोटिंग करून आले आणि मस्तपैकी थोडं भाजीपाला आणले, वाण घेतले। तर चला मग आता ना हे व्यवस्थित ठेवून घेते मी, सगळं भाजीपाला वगैरे साफ करून घेते। आणि सध्या तरी मला प्रिशाला झोपू घालायचं आहे आता, कारण की 2 वाजलेले आहे। आणि मी पण थोडा आराम करणार आणि मग नंतर तुम्हाला भेटते। चॉकलेट दे दे मुझे। थैंक यू। हाँ और नहीं मांगूंगी। और चॉकलेट नहीं मांगना मुझे। तू मांगती हो? हे असं काही आम्ही पहिल्यांदाच करत नाही आहे। असं बऱ्याचदा म्हणजे भरपूर वेळेस ना यांनी माझे मिस्टरना मला मदत करू लागते। मदत म्हणजे जेव्हा मला काही खायची इच्छा होत नाही किंवा मला आज काही करू वाटत नाही आहे असं जेव्हा म्हणते, तेव्हा मग त्यांनी कशाची तरी भाजी करते आणि मग मी पोळी करतो। तर असं आमच्या दोघांचं मिळून ना आजचा स्वयंपाक चाललेला होता। तर यांनी मस्त अशी मेथीची भाजी करत होते आणि यांनी खूप मस्त मेथीची भाजी करते। तर मग मी म्हटलं त्यांना आज तुम्ही मेथीची भाजी करा आणि मी पोळ्या करते। आणि हे आमच्या दोघात एक तिसरा ना मस्तपैकी कॉमेडी आमची खूप मजा येत होती। आणि कधी जेव्हा नवरा बायको मिळून स्वयंपाक करते ना तेव्हा काही वेगळाच हॅपीनेसपणा असते। तर तसंच ना आमच्या दोघांचंही चालू होतं, एक जण म्हणते हे टाका, एक जण म्हणते ते टाका। तर तशाच प्रकारे कधी मिठाचा गोंधळ तर कधी गप्पाची रंगत, अशाच प्रकारचा हा आजचा ना स्वयंपाक करण्याचा वेळ आमचा होता। एवढीशी भाजी होते? शांती दे, समाधानी दे, निरोगी आरोग्य दे। हा मोठा नाही होते। 对。
शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचं कूट. आहे का नाही संपलं? पाणी पिणं आहे इथे बघा फ्रेंड्स. तर इथे बघा फ्रेंड्स, आमचे ना सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि मस्तपैकी यांनी मेथीची भाजी केली, मी पोळी केली. तर बघा आज ना एका काकूकडे हळदी कुंकूला जायचं आहे, तर मी इथे मस्तपैकी ना मेकअप केलेला आहे. तर सिम्पलच केलेला आहे असा. मला ना ही जी थोड्या कॉटनच्या साड्या असते ना, ते काही एवढ्या खास मला घालता येत नाही, त्याच्यामुळे मग मी अशी वन साईड घेतलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते माझा पूर्ण लुक आणि कसं वाटतंय ते सुद्धा मला सांगा. तर इथे ना आमचा स्वयंपाक वगैरे झाला होता. तर बघा मी अशी सिंपलपैकी तयारी केलेली आहे. काकूकडे हळदी कुंकूला जायचं आहे. तर माझी तयारी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग आता जाऊया आपण त्या काकूकडे हळदी कुंकूला. तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा काय वाण होता आणि काय नाही ते. तर चला मग आता जाऊया आपण. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना आत्ताच जाऊन आले होते काकूकडे हळदी कुंकू घ्यायला. तर दाखवते मी तुम्हाला काकूने काय दिलं. तर हे बघा, हे खूप छान असं आहे सनई काय म्हणते याला. तर चला मग आता हा आजचा व्हिडिओ असा इधर देखो. शोभ खाना है. ओके. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना आत्ताच आलेले आहे काकूकडून वाण घेऊन. तर आता मी हे चेंज करून घेते, थोडा मेकअप वगैरे काढते आणि मला ना आता लाडू करून घ्यायचे आहे तिळगुळाचे. तर ते लाडू करणार आहे. तर चला मग आता आपण जाऊया किचनमध्ये. त्याच्या आधी मी हे पुन्हा मेकअप काढून घेते. हळदी कुंकूला जाऊन आल्यानंतर मला ना तिळाचे लाडू करून घ्यायचे होते, कारण की उद्याला ना माझे बाबा येणार होते. तर म्हटलं तिळाचे लाडू करून घ्या आणि थोडेसे घरीसुद्धा पाठवा. तर बघू शकता आमच्या दोघांच्या गोष्टीनं मस्त चालू आहे. मी इकडे लाडू करत आहे, तर त्यांच्यासोबत गोष्टीसुद्धा करत आहे. तर अशाच प्रकारे ना आमचा हा स्वयंपाक चालू असतो, कोणताही करायचा असेल तर. तर इथे बघा माझे तिळणं मस्तपैकी भाजून घेतलेले आहे मी. आणि आता मी मस्त काढून घेते काय तर, आणि याची मी मस्त लाडू करते. ओय बेटा, रुको बेटा, अभी यहाँ पर बहुत ज्यादा गर्म है, तुझे चटका लग जाएगा, साइड हो जा तू. डैडी कहाँ गए हैं डैडी? मुझे तो नहीं दिखे ना डैडी. पडन तसं नाही. ओए बेटा, ये देखो मैं अभी ऐसे लाडू बना रही हूँ. लड्डू खाने. मुझे पकड़ा भी. बचाओ मुझे गेम देखना है. बघा माझं हे ना लाडवाचं सारण तयार झालेलं आहे आणि याचे मी मस्तपैकी लाडू बांधून घेते आणि मग लाडू झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर मागच्या साईडला दिसत असेल तुम्हाला प्रिशा आणि प्रिशाचे डॅडी छान असे खेळत आहे हाईड अँड सीक. पडन नाकच फुटते. हाँ तुम छुप जाओ. हाँ डैडी को बोलो छुप जाना बोलो. मुझे लड्डू खाने. हाँ जाओ. डैडी को बोलो छुप जाना बोलो. तिने बोलते मस्त. डैडी क्यों छुप जा डैडी. ओके. मैं लड्डू खाने. ओरे जाने. माँ. हाँ मैं ऐसी पड़ी इसे डाबो. अरे
लड्डू नहीं अभी तुम जाओ डैडी चुप रहे और तू चुप रहे मुझे लड्डू खाने हैं। ये लो डॅडी छुप गई जाऊ तू पण तुझी बोल ना प्रिशाचं आणि प्रिशाच्या डॅडीचं मस्त पैकी हाईड अँड सीक खेळणं चालू आहे मुझे बोलो ना डॅडी दिखा क्या तर तुम्ही बघू शकता प्रिशाचं आणि प्रिशाच्या डॅडीचं मस्त खेळणं चालू आहे माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता तर पसारा दिसत असेल तुम्हाला थोडंसं कारण की आता रात्रीचे वाजलेले आहे 10 आणि मी 10 वाजता लाडू करत आहे कारण की उद्या ना म्हणजे हे मला लाडू ना आमच्या घरी पाठवायचे आहे त्याच्यामुळे मग मी हे रात्रीचे 10 वाजता लाडू करत आहे उद्या ना ओके तुम तो 1-2 करने वाली थी ना अभी मुझे डैडी नहीं दिखा मैं झूठ नहीं बोल रही हूँ अभी पकड़ो ओके क्या कर रही है प्रिशा हाँ हाँ तिने लाडू साठी आली ना मस्त ये तुझे क्या चाहिए नहीं पर तू अपन खेल रहे थे तो लड्डू ही खा रही थी अभी कल खाना अभी नहीं बेटा बघा फ्रेंड्स माझे ना लाडू करून झालेले आहे तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आणि खायला सुद्धा खूप भारी लागत आहे लाडू केलेले आहे मी असे फ्रेश खायला पण खूप मस्त लागत आहे तर बघा आता माझे लाडू सुद्धा बांधून झालेले आहे आता वाजलेले आहे रात्रीचे 11 आणि बघा 11 वाजता मी लाडू बांधलेले आहे आणि प्रिशाच्या डॅडीचं खेळणं चालू आहे इकडे तर चला मग आता पूर्ण गॅस ओट्यावरती पसारा आहे ते मी आवरून घेते थोडंसं नाही तर मुंग्या लागते कारण की गोडाच आहे ना त्याच्यामुळे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद भेटूया परत बाय